Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start fourth part of chapter 9 is use of potentiometer. In previous lecture we have studied the first use of potentiometer to compare the EMF of cell. Second use is in this lecture we have studied the second use to find the internal resistance small r of the cell. आपण आता पोटेन्शियोमीटरचा यूज करून सेलचा इंटरनल रेजिस्टन्स कसा काढायचा ते बघणार आहोत. द एक्सपेरिमेंटल सेटअप फॉर दिस मेथड consists of a potentiometer wire AB connected in series with a cell of EMF E, the key K1 and rheostat as shown in figure. डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, हे पोटेन्शियोमीटर वायर आहे AB कनेक्ट केलेला आहे सिरीज मध्ये काय आहे, बॅटरी आहे, EMF ज्याचा E आहे, की K1 आहे आणि रिओस्टॅट R ते कनेक्ट केलेलं आहे. आणि ज्याचा आपल्याला EMF काढायचा आहे, अ सेल ऑफ EMF E1 whose internal resistance R1 is to be determined is connected the potentiometer wire through a galvanometer G and jockey G. आणि ज्याचा आपल्याला EMF काढायचा आहे तो सेल कनेक्ट करायचा आहे, म्हणजे ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला काढायचा आहे तो सेल कनेक्ट करायचा आहे whose resistance internal resistance is R is to be determined is connected the cell of EMF E1 whose internal resistance R is to be determined is connected to potentiometer wire through a galvanometer G and the jockey G. बघा डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे ज्याचा आपल्याला ज्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स काढायचा आहे ते कुठे कनेक्ट केलेलं आहे, पोटेन्शियोमीटर वायरला कनेक्ट केलेलं आहे. कशाच्या थ्रू केलेलं आहे, गॅल्व्हनोमीटर G आणि जॉकीनी कनेक्ट केलेलं आहे. हे E1 याचा इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल r आपल्याला काढायचा आहे. आता बघा याच्यामध्ये फर्स्ट द की K1 इज क्लोज अँड K2 इज ओपन. आता आपण की K1 डायग्राम मध्ये बघा, K1 काय केलं, क्लोज केली आणि K2 ओपन केली. म्हणजे सर्किट मध्ये फक्त काय राहील, सेल C आणि E1. सर्किट नाव कन्सिस्ट ऑफ सेल E आणि E1 हे कन्सिस्ट येईल पोटेन्शियोमीटर वायर मध्ये कनेक्ट होईल दोन्ही सेल. आणि आपण आता काय करणार आहोत, नल पॉइंट शोधणार आहोत. नल पॉइंट कसा शोधायचा आपल्याला माहित आहे, जॉकीने पोटेन्शियोमीटर वायर वरती टच करायचा आणि तिथे गॅल्व्हनोमीटर आपल्याला झिरो डिफ्लेक्शन दाखवेल. ती लेंथ झाली आपली नल पॉइंटची लेंथ. ती किती आहे ते कन्सिडर केलेलं आहे आपण. लेंथ L1 बी द लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर बिटवीन द नल पॉइंट अँड द पॉइंट A. आणि ती लेंथ त्याचा EMF E1 द लेंथ करस्पॉन्ड, ती लेंथ कशाला करस्पॉन्ड्स राहते, EMF E1 ला. म्हणून आपण इथे इंडिकेट्स केलेला आहे, हेन्स E1 इज इक्वल्स टू K L1. दिस इज इक्वेशन 1. इथे K काय आहे आपल्याला माहित आहे, K इज इक्वल्स टू पोटेन्शियल ग्रेडियंट. आता काय केलेलं आहे, दोन्ही की क्लोज केलेलं आहे. नाउ बोथ द कीज K1 अँड K2 आर क्लोज. दोन्ही की आपण क्लोज केलेले आहे. म्हणजे काय येईल, रेजिस्टन्स बॉक्स पण त्याच्यामध्ये काय येईल, K2 कनेक्ट केल्यामुळे रेजिस्टन्स बॉक्स पण काय येईल, पोटेन्शियोमीटरच्या अक्रॉस येईल, कनेक्ट होईल. द सर्किट कन्सिस्ट ऑफ सेल E1 द रेजिस्टन्स बॉक्स, गॅल्व्हनोमीटर अँड द जॉकी. दोन्ही की क्लोज केल्यामुळे कोणकोणी सर्किटमध्ये E पण येईल, E1 पण येईल, रेजिस्टन्स बॉक्स पण येईल, गॅल्व्हनोमीटर येईल आणि जॉकी. आता आपण इथे पण काय करणार आहोत, नल पॉइंट शोधणार आहोत, कोणत्या लेंथ वरती मिळते आणि ती लेंथ आपण नोट करणार आहोत. तर आपल्याला जी लेंथ मिळेल ती आपण इंडिकेट्स केलेली आहे L2 नी. लेट L2 बी द लेंथ ऑफ वायर बिटवीन नल पॉइंट अँड A. ती किती राहील,
आणि ती लेंथ कशाला करस्पॉन्ड्स राहील, आणि नल पॉइंट आपल्याला कसा मिळणार आपल्याला, इथे रेजिस्टन्स बॉक्स आहे. आपण जॉकीनी पोटॅन्शिओमीटर वायरवरती कनेक्ट करू आणि रेजिस्टन्स बॉक्स मधून काही रेजिस्टन्स काढू, तर आपल्याला काय मिळेल, तिथे नल पॉइंट मिळेल. आणि ती लेंथ आपण L2 ने इंडिकेट केलेली आहे आणि ती करस्पॉन्ड्स टू राहील व्होल्टेज बिटवीन द नल पॉइंट्स अँड A. म्हणून इथे आपण व्होल्टेज घेतलेला आहे, म्हणून V इज इक्वल टू KL2. हेच E1 अपॉन V इज इक्वल टू, दोन इक्वेशन वरून E1 अपॉन V इज इक्वल टू KL1 अपॉन KL2. के गेट कॅन्सल, तर काय L1 अपॉन L2. दिस इज इक्वेशन 3. आता आपण कन्सिडर केलेला आहे लूप PQSTP. हा लूप PQSTP इथे आपण काय अप्लाय केलेलं आहे, इथे EMF आपण काढलेला, इथे आपण किर्चॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय करू शकतो. तर आपल्याला काय मिळेल, IR याचा व्होल्टेज ड्रॉप, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स IR प्लस I स्मॉल r इज इक्वल टू E1 and V is equals to IR and V is equals to IR. Hence E1 upon V is equals to E1 upon V is equals to E1 ची व्हॅल्यू किती आली, I कॅपिटल R प्लस I स्मॉल r अपॉन V ची व्हॅल्यू किती आली, IR. तर आपण याच्यातून I काय काढलं, कॉमन काढलं, तर काय येईल इथे ब्रॅकेटमध्ये कॅपिटल R प्लस स्मॉल r अपॉन IR. तर काय होईल, I गेट कॅन्सल, तर काय मिळेल तुम्हाला, कॅपिटल R प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R इज इक्वल्स टू, आता आपण इक्वेशन 3 मध्ये काय, इक्वेशन 3 वरून काय येईल, E1 अपॉन V इज इक्वल्स टू काय, L1 अपॉन L2 आणि E1 अपॉन V इज इक्वल्स टू काय आहे, कॅपिटल R प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R. म्हणून काय होईल, कॅपिटल R प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R इज इक्वल्स टू L1 अपॉन L2 फ्रॉम इक्वेशन 3. आपण आता आपल्याला काय काढायचं आहे, इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे स्मॉल r काढायचा आहे. समजलं, स्मॉल r काढायचा आहे. तर आपण कसं लिहूया, कॅपिटल R प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R इज इक्वल्स टू L1 अपॉन L2. इट मीन्स दॅट आपण याला सेपरेट केलं तर इथे काय होईल, R अपॉन R इज इक्वल्स टू 1 प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R इज इक्वल्स टू L1 अपॉन L2. आपल्याला स्मॉल r पाहिजे, म्हणून आपण काय केलं, स्मॉल r अपॉन कॅपिटल R इज इक्वल्स टू L1 अपॉन L2 मायनस 1. हे इकडे आहे, तर इकडे नेलं तर मायनस 1. हे स्मॉल r इज इक्वल्स टू कॅपिटल R ला डिवाइड आहे, तर इकडे नेल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल. स्मॉल r इज इक्वल्स टू कॅपिटल R इंटू L1 अपॉन L2 मायनस 1. हे स्मॉल r इज इक्वल्स टू कॅपिटल R इंटू L1 अपॉन L2 मायनस 1. दिस इक्वेशन गिव्स द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. या इक्वेशन वरून आपण त्या सेलचं इंटरनल रेजिस्टन्स काय करू शकतो, काढू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे application of potentiometer. Application of potentiometer. The application of potentiometer discussed above are used in laboratory. हे जे application आहे, आपण जे बघितलं आहे, compare the EMF of cell to find the internal resistance of cell. हे जे application आहे ते आपण लॅबोरेटरी मध्ये यूज करू शकतो. Some practical application of potentiometer are, आता आपल्याला ते बघायचं आहे कोणते आहेत. फर्स्ट आहे व्होल्टेज डिवाइडर. एप्लीकेशन ऑफ पोटेंशियोमीटर. फर्स्ट आहे व्होल्टेज डिवाइडर. व्होल्टेज डिवाइडर. द पोटेंशियोमीटर can be used as
voltage divider to continuously change the output voltage of voltage supply as shown in figure. पोटॅन्शिओमीटर हा व्होल्टेज डिवायडर म्हणून यूज करू शकतो. हा कंटिन्युअसली चेंज होत असेल जर व्होल्टेज सप्लाय मध्ये डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. Potential V is set up between point A and B of potentiometer wire. One end of the device is connected to positive point A and other end is connected to slider that can move along the wire AB. हे बघा डिवाइस. इथे काय केलेलं आहे. पोटेंशियल V is set up between point A and B of the potentiometer wire. हा AB काय आहे पोटेंशियोमीटर वायर आहे. डायग्राम मध्ये बघा AB. आता इथे व्होल्टेज पोटेंशियल काय होईल सेटअप होईल. V पोटेंशियल काय होईल या वायरच्या अक्रॉस V पोटेंशियल काय झालेला आहे सेटअप झालेला आहे. आता आपण इथे एक डिव्हाइस कनेक्ट केलेला आहे. त्या डिव्हाइसचा हा डिव्हाइस आहे. त्या डिव्हाइसचा वन एंड एक एंड पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केला आहे ए ला आणि त्याचा दुसरा टर्मिनल कनेक्ट केलेला आहे स्लाइडरला. जो स्लाइडर काय होता है मूव होता है वायर ए बी. हे स्लाइडर हे हा असा मूव होता है along the wire AB. The voltage V is divided is proportional to length L1 and L2 as shown in figure. हे जे व्होल्टेज आहे V हे डिवाइड होईल दोन लेंथ मध्ये L1 आणि L2 मध्ये डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. इथला V1 व्होल्टेज राहील. V1 इज इक्वल्स टू काय dV अपॉन dl इंटू L1. इथलं काय आहे dV अपॉन dl इंटू L1 व्होल्टेज राहील हे V1. आणि V2 किती आहे V2 इज इक्वल्स टू dV अपॉन dl इंटू capital L minus L1. This is the first application is voltage divider. Second application है audio control. The sliding potentiometer are commonly used in modern low power audio system as a audio control devices. ऑडिओ कंट्रोल करण्यासाठी पण पोटेंशियोमीटरचा आपण यूज करू शकतो. ए रोटरी पोटेंशियोमीटर म्हणजे नॉब आर रेग्युलरली यूज फॉर फ्रिक्वेन्सी अटेन्युएशन, लाउडनेस control and for controlling different characteristic of audio signal. म्हणजे नॉब यूज केला रोटरी म्हणजे जो आपण रोटेट करतो असा नॉब यूज केला जातो ज्याच्यामुळे आपण फ्रिक्वेन्सी काय करतो मॅच करतो. लाउडनेस म्हणजे आवाज कमी जास्त करू शकतो आणि डिफरंट कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ऑडिओ सिग्नलच्या ज्या वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या पण आपण पोटेंशियोमीटरनी काय करू शकतो कंट्रोल करू शकतो. थर्ड यूज आहे पोटेंशियोमीटर ॲज ए सेन्सर. The slider of the potentiometer is connected to moving part of machine. The slider जे स्लाइडर आपण कनेक्ट केलेलं आहे पोटेंशियोमीटरचं ते जर आपण मूविंग पार्ट ऑफ द मशीनला कनेक्ट केलं तर ते मोशन सेन्सर सारखं काय होईल वर्क होईल. मोशन सेन्सर सारखं. दिस इज द अप्लिकेशन ऑफ पोटेंशियोमीटर. नंतर आपल्याला बघायचं आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेंशियोमीटर ओव्हर व्होल्टमीटर. काय ॲडव्हान्टेजेस आहे पोटेंशियोमीटरचे व्होल्टमीटर वरती. तर फर्स्ट आहे पोटेंशियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन व्होल्टमीटर. पोटेंशियोमीटर हा जास्त सेन्सिटिव्ह आहे कशापेक्षा व्होल्टमीटर पेक्षा. सेकंड ॲडव्हान्टेजेस आहे पोटेंशियोमीटर कॅन बी यूज टू मेजर a potential difference as well as EMF of a cell. A voltmeter always measure the terminal potential difference and cannot be used to measure the EMF of a cell. Potentiometer
हे पोटेन्शियल डिफरन्स आणि सेलचं ईएमएफ मेजर करण्यासाठी यूज करतात, परंतु जे व्होल्टमीटर आहे हे व्होल्टमीटर फक्त दोन टर्मिनल मधलं जितलं पोटेन्शियल डिफरन्स आहे तितकंच मेजर करतो आणि त्याचं ईएमएफ सेलचं ईएमएफ पोटेन्शियल व्होल्टमीटर मेजर करू शकत नाही. थर्ड ॲडव्हान्टेजेस आहे व्हेरी ॲक्युरेट मेजरमेंट. पोटेन्शिओमीटर मुळे आपल्याला जे मेजरमेंट आपण घेतो ते काय राहते, व्हेरी ॲक्युरेट राहते. अ व्हेरी स्मॉल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ऑर्डर 10 to the raised to the power -6 व्होल्ट कॅन बी मेजर विथ इट. आणि व्हेरी ॲक्युरेट मेजरमेंट घेतो आणि स्मॉल कमीत कमी पोटेन्शियल डिफरन्स जरी असेल तरी तो मेजर करू शकतो पोटेन्शिओमीटर. ऑर्डर दिलेली आहे 10⁻⁶ व्होल्ट, इतकं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा पोटेन्शिओमीटर काय करू शकतो, मेजर करू शकतो. लिस्ट काउंट ऑफ ए पोटेन्शिओमीटर इज मच बेटर कम्पेअर्ड टू दॅट ऑफ दी व्होल्टमीटर. पोटेन्शिओमीटरचा लिस्ट काउंट ही जास्त बेटर आहे कशापेक्षा, व्होल्टमीटर पेक्षा. हे झाले ॲडव्हान्टेजेस ऑफ दी पोटेन्शिओमीटर ओव्हर दी व्होल्टमीटर. आता आपल्याला जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसेच काय राहील त्याचे डिसॲडव्हान्टेजेस. डिमेरिट्स काय आहे पोटेन्शिओमीटरचं, एक डिमेरिट्स आहे पोटेन्शिओमीटर नॉट फोल्डेबल अँड डायरेक्ट मेजरमेंट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स और ईएमएफ इज नॉट पॉसिबल. पोटेन्शिओमीटर जे आहे ते फोल्डेबल नाही आहे, म्हणजे हँडल करण्यासाठी ते इझिली नाही आहे. आणि डायरेक्ट मेजरमेंट पोटेन्शियल डिफरन्सचं किंवा ईएमएफ आपण डायरेक्ट मेजर करू शकत नाही पोटेन्शिओमीटरनी. हा त्याचा काय आहे, फक्त एक डिसॲडव्हान्टेजेस आहे पोटेन्शिओमीटरचा. तर तुम्हाला पोटेन्शिओमीटरचे ॲप्लिकेशन समजले असेल, त्याचे युजेस समजले असेल. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत गॅलोनोमीटर ॲज अन ॲमीटर, गॅलोनोमीटर ॲज अन व्होल्टमीटर. Thank you for watching this video. Okay, bye bye.